नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी. आज या कादंबरीचा 4था भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. नलावडे भाऊ पुढे बोलायला लागले स्वराज्य निर्मितीबद्दल. स्वराज्याचं तोरण. स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या साक्षीने घेतली. तान्हाजी, सूर्याजी, शेलार मामा, बाजी पासलकर, गोदाजी जगताप, पिलाजी सणस, कान्होजी जेधे, येसाजी कंक, मरळ, घोरपडे आदी मावळ्यांनी हर हर महादेवचा जयघोष केला आणि स्वराज्याच्या यज्ञात स्वप्राणांच्या समिधा अर्पण करण्याचा दृढनिश्चय केला. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारही शिवरायांच्या समवेत रणसंग्रामात उतरले. अवघ्या वर्षभरात पावन मावळापासून कर्यात मावळापर्यंतचे 12 मावळे शिवरायांनी घेतले आणि स्वतःच्या नावानं स्वतंत्र राज्याचा कारभार सुरू केला. तान्हाजी मालुसरे हे शिवरायांपेक्षा 3-4 वर्षांनी मोठे असूनही शिवरायांचे जिवलग सवंगडी, जणू उजवा हातच. जिजामाताही तान्हाजीवर पुत्रवत माया करत होत्या. राजांसोबत सावलीसारखा तान्हाजींचा वावर होता. घोडदौड, तलवारबाजी, चढाया, कसरती यात तान्हाजी तरबेजच. पण विशेष प्रावीण्य होतं ते अवघड कडे कपारे चढण्यात. याचीही प्रचिती आली तोरणागडच्या मोहिमेमध्ये. तान्हाजींनी शिवरायांकडे गडाच्या चढईचा खडतर मार्ग मागितला होता, तोही पूर्ण विश्वासाने. गुंजवणी कानंदीच्या खोऱ्याच्या डोंगरातील हा गडही अवघड आणि शत्रूसुद्धा प्रबळ. गडाचा घेरा 9 डोंगरात पसरलेला. अशा गडावर चढाई करण्यास अमावास्येची रात्र निश्चित करण्यात आली. तान्हाजी, सूर्याजी, येसाजी, बाजी पासलकर आणि काही निवडक साथीदार, गुंजन कानंद खोऱ्यातली 60-70 पोरं तलवारी, गोफण, काठ्या, भाले घेऊन मोहिमेवर निघाले. धानेपच्या धानेश्वर शंभू महादेवाचं दर्शन घेऊन शिवाजीराजे कानंद गावातून भट्टीच्या डोंगरात पोहोचले. दिवस मावळतीकडे सरकला तसं अंधाराचं साम्राज्य सर्वत्र पसरायला लागलं होतं. आडमार्गातून एकमेकांना खुणा करत तोरणागडाच्या कोकण दरवाज्याच्या बुरुजाखाली सर्वजण पोहोचले. ठरल्याप्रमाणे गटागटानं गडाच्या तटबंदीवरून उड्या मारत गडावर पोहोचले. आदिलशहाचा किल्लेदार, पहारेकरी, चौकीदार गाढ झोपलेले असतानाच हर हर महादेवची गर्जना करत राजांनी प्रथम गडाच्या सदरेचा ताबा घेतला. किल्लेदाराला झोपेत कैद केलं आणि राहिलेले पहारेकरी, चौकीदारही कैद झाले. अचानक झालेला हल्ला बघून सगळे चक्रावून गेले. महाराजांकडे क्षमायाचना करू लागले. तेव्हा हा लढा जुलमी शत्रूविरुद्ध असून आपण सारे भूमिपुत्र शरण आलात तर केसालाही धक्का लागणार नाही असं महाराजांनी म्हणताच त्यांच्या तेजस्वी वाणीनं त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि सर्वांनी हातातली शस्त्र खाली ठेवत शरणागती पत्करली. अवघ्या 60-70 मावळ्यांच्या साथीत कोणताही रक्तपात न करता शक्तीपेक्षा युक्तीने तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. तो दिवस होता अमावास्येचा, इसवी सन 1647. दुसऱ्या दिवशी तोरणजाई मेंगाई देवीच्या बुरुजाचं काम सुरू केलेलं असताना तटबंदीत जमिनीत पुरलेले मोहरांनी भरलेले 7 सोन्याचे हंडे सापडले. ते पाहून महाराजांना खूप आनंद झाला, कारण स्वराज्य कार्यासाठी धनही मिळालं होतं आणि त्यातूनच मावळ्यांसाठी हत्यारं घडवता येतील आणि सैनिकी पोशाखही शिवता येतील आणि उपाशी पोटी राहून स्वराज्याची सेवा तर करता येणार नाही. प्रत्येकाला पोटभर अन्न मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे असा विचार करत महाराजांनी तोरणागडाच्या सुरक्षेसाठी किल्लेदार, पहारेकरी, चौकीदार नेमले. त्यांच्या पगार पाण्याची सोय केली. महाराज आणि तान्हाजी यांनी तोरणागडावरून पूर्वेस असलेल्या मुरुंब देवाच्या डोंगराकडे नजर वळवली. तिथे दुसरी मोहीम करण्याचं ठरवलं. 8-9 महिन्यात मावळ्यांची जमवाजमव करून दुष्काळानं, अंमलदारांच्या जाचानं हैराण झालेल्या जनतेला थोडा धीर देत
धान्य वाटत जनतेला स्थिरस्थावर केलं आणि वर्षभरात 1648 साली मुरुंब देवाचा डोंगर जिंकला. डोंगराचे कडेत असून चोहोबाजूने अभेद्य अशी तटबंदी बांधली. गड तयार झाला. गडाचं राजगड असं नामकरण केलं. स्वराज्याचा कारभार महाराजांनी राजगडावरनं सुरू केला. जिवलग मित्र तान्हाजीसाठी सुवेळा माचीवर वाडा बांधला. बालेकिल्ल्यावर महाराजांचा वाडा, समोर राजसदर, वाड्याशेजारी राजमातांचा वाडा आणि त्याखालील बुरुजावरती महाराजांच्या पत्नींसाठी वाडे बांधले. अष्टप्रधान, न्यायाधीश, कारकून, सरदार, सेनापती, सरनौबत, पहारेकरी, किल्लेदार तसंच शिवबंदीसाठी इमारती उभ्या राहिल्या. दारू कोठारं, धान्य कोठारं अशी 96 कोठारं, 118 विभाग तयार झाले. लोककल्याण कार्यासाठी महाराजांनी राजगड सज्ज केला. ऐकलत ना रायबा? इतक्या लहान वयात महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांनीच. बरोबर भाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे शिवरायांवर झालेले संस्कार आणि स्वतःचं राज्य असावं ही जबरदस्त इच्छाशक्ती म्हणजेच स्वराज्याची निर्मिती. तुम्हाला काय वाटतं रायबा? मातोश्री, तुम्हीही केलेतच ना आमच्यावर संस्कार, म्हणून आज इतिहासात रमतोय आम्ही. कळलं ना? आणि या आमच्या ताईसाहेब सुद्धा. रायबा, त्यांना का चिडवताय? काका, देवीची कृपा पण झाली. महाराजांचं कार्य खूप प्रामाणिक होतं, आपल्या माणसांसाठी होतं, म्हणूनच देवीने कौल दिला ना. हो, बरोबर आहे. काय हे ताईसाहेब, काकांना पुढे बोलू द्या ना. काका, तुम्ही सांगाव. आम्हाला नरवीरांच्या विवाहाची गोष्ट सांगा की. हो, मी तुम्हाला संपूर्ण इतिहासच सांगणार आहे. तान्हाजी मालुसरेंचा विवाह. तान्हाजी 19 वर्षांचे झाले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. अंगापिंडानं मजबूत गडी, मिशांचे आकडे तर असे की लिंबू ठेवलं तरी अलगद राहायचे. अशा आपल्या भारदस्त भाच्यासाठी शेलार मामांनी सावित्रीबाईंची निवड केली. लग्नाची पत्रिका आजूबाजूच्या गावात गेली. शिवाजी राजे आणि आऊसाहेबांना खास निमंत्रण होतं. तान्हाजी म्हणजे राजांचा उजवा हात. कुलस्वामिनी भवानी मातेच्या साक्षीनं तान्हाजींचा विवाह सोहळा मावळी रिवाजात संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी उमरठ गाव जणू सजलं होतं. लग्न सोहळा छान पार पडला. त्यांचा प्रपंचही व्यवस्थित चालला होता. पण तान्हाजी मालुसरेंच्या हृदयात मात्र स्वराज्याची, राज्यभक्तीची भगवी ज्वाळाच दिसत होती. स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून ते देशकार्य करत होते. उमरठ ते राजगड हे अंतर 10 कोस. तान्हाजी ते अंतर घोड्यावरून अवघ्या 1.5 तासात कापत असत. उगवत्या सूर्याला प्रणाम करून ते राजगडावर जात आणि मावळतीला गडाचे दरवाजे बंद झाले की उमरठला घरी येत. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई सर्वगुण संपन्न होत्या. निधड्या छातीच्या शूर पतीचा तिला खूप अभिमान होता. स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून तान्हाजी कार्यरत आहे. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांचाही वाटा आहे हे बघून ती हरखून जात असे. सूर्याजी, शेलार मामा, आई पार्वतीबाई यांनाही तान्हाजीच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमानच वाटे. यातच आनंदाची गोष्ट म्हणजे तान्हाजी आणि सावित्रीच्या पोटी एका गोंडस बाळाने जन्म घेतला. पुत्रप्राप्तीच्या आनंदानं मालुसरे घराणं आनंदात रंगून गेलं. पुत्ररत्नाचं नाव रायबा ठेवण्यात आलं. मालुसरे वाड्यावर मोठ्या थाटामाटात बारसं करण्यात आलं. 12 दिवस गोडधोड जेवणाच्या पंक्ती सुटत होत्या. पार्वतीबाईंना नातवाच्या गोंडस रूपात बालपणीचा तान्हाजी आठवत होता. अख्ख्या उमरठ गावाला रायबाचं कौतुक वाटत होतं. रायबाच्या बाललीलांनी मालुसरे वाडा हसत खेळत होता. रायबाच्या पाठोपाठ तान्हाजीरावांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आणि उमा लक्ष्मीच्या पावलांनी मालुसरे वाड्यात रांगायला लागली, खेळायला लागली, धावायला, पळायला लागली. आता आजी पार्वतीबाईंना दोन्हीही नातवंडांना कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. सूर्याजीचंही लग्न झालं. घरात गोकुळ नांदायला लागलं. शिवाजीराजेंच्या प्रत्येक मोहिमेत तान्हाजी हे अग्रस्थानी असत.
सर्वांशी चर्चा करून, विचारमंथन करून शौर्यानं मोहीम फते करण्यात तान्हाजी हुशार होते, तसेच ते बुद्धीनं चाणाक्षसुद्धा होते. एखाद्या कठीण प्रसंगी दूरदृष्टीने ते मार्ग काढत. प्रतापगडाच्या मोहिमेत त्यांनी विशेष सावधगिरी बाळगत शौर्य गाजवलं. राजांनी तान्हाजीकडे पायदळाची जबाबदारी दिली. तोरणा, राजगड, रोहिडा, पुरंदर, कोंढाणा इत्यादी मोक्याच्या ठिकाणचे महत्त्वाचे किल्ले जिंकून राजांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवत कर्तृत्वाची पताका उंच अंबारी फडकवत ठेवली होती. सूर्याजी, तान्हाजी, येसाजी, बाजी, सर्जेराव, आढळराव अशा निधड्या छातीच्या मावळ्यांच्या साथीनं स्वराज्याची विजयी घोडदौड सुरू होती. 1655-56 जावळीच्या मोऱ्यांचं पारिपत्य केल्यानंतर महाराजांनी रायगड सर केला. स्वराज्याची हद्द थेट सागराला जाऊन भिडली. सिद्धी, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या परकीय सत्तांचं समुद्रावर वर्चस्व होतं आणि मोगलांचं सहाय्य मिळत असल्यानं हे परकीय शत्रू भूमिपुत्रांचे हाल करत होते. कोकणात घाटमाथ्यापासून ते तळकोकणच्या सागर किनाऱ्यावर शत्रू हैदोस घालत होता. हा प्रदेश ताब्यात घेत घेत शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिवाजीराजे कोकण प्रांतात खंबीरपणे पाय रोवून उभे ठाकले. जंजिरा ताब्यात आला नाही म्हणून महाराजांनी समुद्रात नवीन जलदुर्ग बांधले. तान्हाजी मालुसरेंना कोकणची खडानखडा माहिती होती. कुठे अवघड जागा आहे, कुठे घाट आहे, समुद्रात कुठे आजूबाजूला किनारपट्टी, डोंगर, सुळके, बेटं आहेत याची संपूर्ण माहिती असल्यानं शिवाजी राजांनी तान्हाजींना सोबत घेऊन संपूर्ण कोकण प्रदेश समुद्रकिनारा पायाखाली घातला आणि म्हणून तान्हाजीला कोकणची सुभेदारी दिली. कारण एक प्रदेश जिंकून पुढे गेल्यानंतर पाठीमागे लगेच शत्रूचा हल्ला होत असे आणि ताब्यात घेतलेला प्रदेश निसटत असे. कोकणातले वतनदारही शत्रूला साथ देत असत. ही परिस्थिती बदलण्यासाठी तान्हाजींना ही सुभेदारी देण्यात आली आणि तान्हाजी मालुसरेंच्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने कोकणातली परिस्थिती बदलली. तळकोकणही काबीज झालं. सुभेदार तान्हाजी मालुसरे अत्यंत स्वामीनिष्ठेने कोकण प्रांताचा कारभार पाहत होते. न्यायनिवाडा, सैन्य भरती, आरमार बांधणी, जलदुर्गांची उभारणी हे सगळं ते अत्यंत कुशलतेने आणि आत्मीयतेनं करत होते. त्यामुळेच त्यांनी राजांचा विश्वास सार्थ ठरवला होता. शुभानमंगळ किल्ला घेण्यासाठी मावळे निघाले तेव्हा शत्रूवर हल्ला चढवत भीमाजी वाघ, कावजी, बाजी पासलकर आणि तान्हाजींनी आपली मधली फळी मजबूत केली आणि बाळाजी हैबतरावाला पळता भुई थोडी केली. तान्हाजी मालुसरेच्या शौर्याने सर्वांचेच डोळे दिपले. तान्हाजींच्या रूपात महाराजांना अनमोल हिरा सापडला होता. या मोहिमेनंतर महाराजांनी लोहगड, विसापूर, प्रबळगड, सरसगड, कल्याण, भिवंडी, राजमाची इत्यादी किल्ल्यांची मोहीम हाती घेतली. या सगळ्या मोहिमेत तान्हाजी मालुसरे महाराजांच्या सोबत सावलीसारखे होते. त्यानंतर महाराज कोकण स्वारीवर निघाले. चौल घेऊन महाराजांनी आपला मोर्चा उत्तर कोकणात वळवला. रत्नागिरी, खारेपाटण, दाभोळ स्वराज्यात दाखल झाले. या सर्व मोहिमात तान्हाजी मालुसरेंचा सहभाग होताच. पाहिलं रायबा, म्हणजे अगदी स्वराज्याचं तोरण ते कोंढाण्याच्या लढाईपर्यंत तान्हाजी मालुसरे महाराजांच्या सोबतच होते. कितीही स्वामीनिष्ठा. अंकिता दिव्यानी एकदम बोलल्या, काका यानंतर प्रतापगडची लढाई ना? हां रायबाजी, इतिहास ज्ञात करून घेतोय, खूप छान आहे असं म्हणत नलावडे भाऊ पुढे सांगायला लागले प्रतापगडची लढाई. श्रोते हो, प्रतापगडची लढाई हा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. भेटूयात उद्या. नमस्कार.